साबळेजी एक सांगा, या सगळ्या प्रकारामध्ये ही जी काही तफावत जाणवतीये नेतृत्वामध्ये, टिपिकल 4 डोकी सल्लागार म्हणून जी काम करणारी असतात ती एक सल्ला देत असतात, ग्राउंड रियालिटीमध्ये काहीतरी वेगळंच डोक्यात आहे सगळ्या आमदारांच्या, यातून कुठेतरी पक्षाच्या एकूणच रचनेवर फरक पडू शकतो. त्यात तफावत आली तर काहीतरी गंभीर प्रसंगाला तोंड द्यावं लागू शकतं. काय वाटतं आपल्याला? सर्व पक्षांमध्ये असे 4-6 जण मिळूनच निर्णय घेत असतात. तिथे काही असं सगळ्या प्रत्येकाला मत विचारून काही केलं जात नाही. तर त्यामुळे ते आता तो निर्णय जे काही सल्लागार आहेत किंवा त्यांच्या सोबतचे जे लोक आहेत, निकटवर्ती आहेत, त्यांचा सल्ला जो आहे तो आपण मानायचा की न मानायचा, आणि शेवटी जो सर्व अधिकार जे आमदारांनी आहेत ते यांना दिलेलेच आहेत उद्धव ठाकरेंना, तर तो त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आता त्यातल्या 2 गोष्टी मी एक सांगू इच्छितो. आज सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले की शिवसेनेनी भाजपची माफी मागावी असं आमची इच्छा नाही आहे, कारण आम्ही जे काही आहे ते आम्ही आमचं हृदय मोठं आणि आम्ही खुल्या दिलाने त्यांना पण बातम्या अशा पेरल्या गेल्या होत्या काही माध्यमांमध्ये आणि वर्तमानपत्रांमध्ये की माफी मागितली जावी अशी वरिष्ठांची आणि हायकमांडची काही नेत्यांची इच्छा आहे, अशा बातम्या पेरल्या गेल्या. हो, म्हणजे एकीकडे त्यांना त्यांची गरज आहे असं ते कुठेतरी सूचित करतायत, आणि भाजपमधल्याही 80% लोकांना वाटतं की आपण राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार असता कामा नये, त्यापेक्षा शिवसेना बरी. हा एक जसा भाग आहे. दुसरं ते हे सगळं जे काही होईल हे माझा असा अंदाज आहे की 31 ऑक्टोबरच्या नंतर होईल. याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाला त्या दिवशी होणारा शपथविधी हा मित्रपक्षांच्या सहाय्याने आपण इथे मंत्रिमंडळ बनवलं असं नको असून हा संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं सरकार इथे आलेलं आहे, मित्रपक्षांसह आलेलं आहे. कळीचा मुद्दा आहे. मला संजीवजी हेच तुम्हाला आणि धर्मेंद्रजींना विचारायचं आहे. विजय भाऊ तुमच्याकडे येतो मी. विजय भाऊ तुमच्याकडे एक अर्ध्या मिनिटात येतो मी. हा मुद्दा फक्त संपवतो आणि तुमच्याकडे येतो. याच्यात कुठेही राजकारणावर बोलायचं आहे. हा बोला, राजकारणावर. अर्थात तुमच्या असं कोणी सांगितलं की शेतकरी नेते राजकारण करत नाही, तुम्ही राजकारण करताच की. म्हणजे दबाव आणणं सरकारवर हा तुमचा राजकारणाचाच भाग असतो, तो असलाच पाहिजे. मला अर्धा मिनिट द्या फक्त. संजीवजी याच्यामध्ये कळीचा मुद्दा हाच आहे की तुम्हाला मुख्य शाही समारंभात जर शिवसेनेला स्थान द्यायचं नसेल, इतकं हिडीस करायचं असेल, इतका आमचा दारुण मनोभंग करायचा असेल, तर आम्ही तुमचा विचार कशाला करू, अशा मताप्रत शिवसेना येऊ शकते की नाही? काय वाटतं तुम्हाला? शिवसेनेच्या मी काही आमदारांशी बोललो, काही नेत्यांशी बोललो. त्यातला एक मोठा वर्ग असा आहे की त्यांना असं वाटतंय की आपण सत्तेत सहभागी व्हावं, पण दुसरीकडे तेवढाच मोठा वर्ग आहे की त्यांना वाटतं की असा अपमान सहन करून, आणि ते केवळ आमचा अपमान नाही म्हणत, ते अगदी सुरुवात करतात छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत मराठी अस्मितेचा अपमान आहे. आता आपण काही बाळासाहेब ठाकरे असते तर काय केलं असतं या विषयावर बोलण्यात अर्थ नाही, कारण उद्धव ठाकरेंनी स्वतःची एक वेगळी प्रतिमा स्टाईल आहे ती तयार केली आहे. आपण फक्त विजय भाऊंना काय वाटतं ते बघूयात, कारण आपल्याला लगेचच एक छोटी विश्रांती घेणं भाग आहे. विजय भाऊ थोडक्यात अगदी बोला. नाही, मला काय म्हणायचं आहे की भाजपच्या डोक्यात जर राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करायचं जर असेल तर ते सुद्धा स्टेबल सरकार कसं काय होणार आहे? हो बरोबर. उद्या विनोद तावडेंनी म्हटल्याप्रमाणे जर अजित पवारांच्या विरुद्धची चौकशी किंवा छगन भुजबळांच्या विरुद्धची चौकशी जर सुरू केली तर का राष्ट्रवादी यांना बाहेरून पाठिंबा देत राहील का? मग हे सरकार अस्थिर नाही होणार का? नाही, पण मुळात मला विजय भाऊ याच्यामध्ये टेक्निकल मुद्दा असा आहे, मी चुकत असेल तर मला करेक्ट करा, की तुम्ही जर ऑन पेपर ऑन रेकॉर्ड तुमचा सपोर्ट जाहीर केलात तर तो तुम्हाला काढून घेता येतो. तुम्ही जर उपस्थितच राहिला नाहीत तर पुढच्या विश्वासदर्शक ठरावाच्या आधी तुम्ही असं नाही म्हणू शकत की आम्ही पाठिंबा काढून घेतलाय. जो तुम्ही दिलेलाच नाही तो काढून घ्यायचा तुम्हाला कायदेशीर अधिकार नाही. मी चुकत नसेल तर मला करेक्ट करा विजय भाऊ. नाही, मी पुढच्या विश्वासदर्शक ठरवायच्या वेळेत ते बाहेर का राहतील? मग ते सरकार पाडण्याचा प्रयत्न करतील ना आतमध्ये येऊन. मग त्यावेळेला शिवसेनेबरोबरचं इक्वेशन कदाचित बदलू शकतं. अडचणीच्या काळामध्ये शिवसेना कदाचित तिथे मदत करू शकते. मग त्यावेळेला शिवसेनेचं यांना ऐकावं लागेल, कारण 6 महिने विजय भाऊ एकदा ठराव असा मांडला की 6 महिने पुन्हा तसा ठराव मांडता येत नाही. आपली घटनात्मक वैधानिक तरतूद तुम्हाला माहिती आहे. मान्य आहे मला, पण हे काय? नाही, मला हे मान्य, पण हे काय खो खोचा खेळ आहे का? हा तो करून ठेवलेलाच आहे. सरकार स्थापन करायचं. तुम्ही ज्या खेळाचं नाव म्हणाल, मला काय वाटतं, खो खो, कबड्डी, फुटबॉल सगळ्या खेळांची नावं राजकारणाने करून ठेवली आहे त्याची आता. आणि मला फक्त एवढं म्हणायचं आहे की खरं उद्धव ठाकरेंनी जी लढत दिलेली आहे, मी शिवसेनेचा समर्थक नाही, कारण शिवसेना विदर्भाच्या विरोधी आहे, पण उद्धव ठाकरेंची जी लढत दिलेली आहे, जी ताकद दाखवलेली आहे, त्याला खरं नरेंद्र मोदींनी सलाम करायला पाहिजे.
त्याची इज्जत करायला पाहिजे. जर नरेंद्र मोदींना बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर आहे तर बाळासाहेब ठाकरेंच्या मुलांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव महाराष्ट्रात जिवंत ठेवलेलं आहे, विदर्भात नाही. अहो, विदर्भाचे 44 आमदार काढून टाका बरं, हे शिवसेनेच्या बरोबरीचे येतात. आणि विदर्भ वेगळा करा, कुणाच्या मदतीशिवाय भाजपचं स्टेबल सरकार तयार होतो 2/3 बहुमताचं. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न काय आहे की भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातनं शिवसेना संपवायची आहे, नरेंद्र मोदींचा तो उद्देश आहे, हे मी इथे अधोरेखित करू इच्छितो. बरोबर. धर्मेंद्र जोरे, मला तुमच्याकडे यायचंय. आता विजय भाऊंनी जो महत्वाचा मुद्दा मांडला आणि संजीव साबळेंनी पण सांगितलं, तर त्याच्यामध्ये तुमचं मत मला जाणून घ्यायचंय की आता एक कलमी कार्यक्रम भाजपचा गेले 1.5 वर्षापासून ज्याचा स्क्रीन प्ले लिहिणं चालू आहे की महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर जायचं नाही. इतकंच नव्हे तर सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भाजपला उदयाला आणायचं आणि हळूहळू शिवसेनेचं महत्व कमी करायचं. अशा या सगळ्या डावाचा हा जो काही एक पत्ता खेळला जातोय त्याला शिवसेना कशी रिॲक्ट होईल? धर्मेंद्र जोरे, मला तुमच्याकडे यायचं, पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटी विश्रांती आणि ही चर्चा पुढे चालू ठेवूयात.